जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन आणि त्याचबरोबरीनं आपल्या भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ या कॉलेजच्या मूट कोर्टचं उद्घाटन आणि विविधांगी कार्यक्रमाच्या निमित्तानं आज संपन्न होणारा सोहळा, या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, आपले आजचे उद्घाटक सन्माननीय चंद्रकांत दादा काही कारणामुळे येऊ शकलेले नाहीत, पण त्यांनी आपल्यासाठी एक मेसेज पाठवलेला आहे। आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे पेण मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री सन्माननीय रविशेठ पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे उरण मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेश बालदी साहेब, मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेब, मंचावर उपस्थित असणारे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश वाकडीकरजी, मंचावर उपस्थित असणारे या पनवेल महानगराचे महापौर सन्माननीय नितीनभाई पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी, या मंचावर उपस्थित असणारे आमचे आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या पनवेल पंचायत समितीच्या सभापती सौ रंजना वास्कर, मंचावर उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे आदर्श इन्स्टिट्यूटचे सन्माननीय विस्पुते साहेब, त्याचबरोबर कराडचे आमचे सन्माननीय गुजर सर, उपस्थित मंचावरचे माझे सर्व सहकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंचावरील आणि समोरील उपस्थित असणारे सर्व सहकारी, उपस्थित असणारे या संस्थेच्या आजवरच्या वाटचालीमध्ये सातत्यानं आम्हाला प्रोत्साहन देणारे, वाटचालीमध्ये आम्हाला सातत्यानं पुढे जाण्याची प्रेरणा देणारे सर्व सहकारी, आज विशेष उल्लेख केला पाहिजे, मंचावर उपस्थित आहेत सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आणि आमच्यावरती ज्यांचा विशेष स्नेह आहे असे आदरणीय मधुकर भावे साहेब, या मंचावर आणि समोर उपस्थित असणारे सर्व पनवेल परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, सर्व प्रतिनिधी, विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, उपस्थित सर्वच सहकारी, या कार्यक्रमाच्या बरोबरीनं आज भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ यांच्या वतीनं एक मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या स्पर्धेचे मुंबई विद्यापीठ आणि परिसरातून आलेले सर्व स्पर्धक, उपस्थित सर्वच भगिनी आणि उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आपल्या सर्वांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेनं गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळी मानांकनं मिळवलेली आहेत। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ज्या संकुलामध्ये चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये आपण उपस्थित आहोत, या कॉलेजनं A+, असं सातत्यानं नॅकच्या मानांकनामध्ये चढत्या भाजणीमध्ये सातत्यानं यश मिळवलेलं आहे आणि आपला दर्जा सिद्ध केलेला आहे। याचबरोबरीनं मग BCT लॉ कॉलेज असेल, चांगुकाना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल असेल, खारघरचं रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल असेल, त्याचबरोबर आता नव्यानं ज्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 मेला उद्घाटन झालं असं रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल उलवे असेल, या बरोबरीनं द्रोणागिरी नोड इथलं भागुबाई ठाकूर विद्यालय असेल, अशा या आमच्या सगळ्या संकुल ओव्याचं किंवा या सगळ्या संकुलांच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली क्वालिटी बट नॉट क्वांटिटी, आम्ही या संस्थेच्या 92-93 सालापासूनच्या आजवरच्या वाटचालीमध्ये सातत्यानं दर्जात्मक गुणवत्ता आणि त्याचं दर्जात्मक गुणवत्ता देणारं शिक्षण हे देण्याच्यासाठीचा प्रयत्न या
संस्थेच्या रामशेठ ठाकूर शाळेला नॅशनल स्तरावरची पारितोषिकं स्वच्छता आणि इतर संदर्भातली मिळालेली आहेत. या कॉलेजला वेगवेगळ्या स्तरावरची, मग कल्चरल असेल, अकॅडमिक असेल, स्पोर्ट्स असेल, प्रत्येक क्षेत्रामधली मानांकन मिळालेली आहेत. इतकं सगळं मिळालेलं असताना संस्थेचं कार्यालय मात्र हे अजूनही चांगुकाना ठाकूर विद्यालयामध्ये होतं. रामशेठ ठाकूर साहेबांनी निर्णय घेतला की आता इतका कालावधीमध्ये लोटलाय, जवळपास आता याच्यानंतर 92 सालापासून हे आता जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी जेव्हा संस्थेला या ठिकाणी झाला, अशा वेळेला संस्थेचं कार्यालय हे चांगल्या स्वरूपाचं असलं पाहिजे. सचिव आमचे सन्माननीय सिद्धेश्वर गडदे सर किंवा ही सारी मंडळी संस्थेच्या आणि या संस्थेच्या सेवकांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ही संस्था दर्जाच्या बाबतीमध्ये, गुणवत्तेच्या बाबतीमध्ये एक मानांकन प्राप्त करत असताना संस्थेचं एक सुसज्ज कार्यालय असलं पाहिजे, या भावनेतून आज हे कार्यालय सर्वांसाठी खुलं झाले. आपल्यापैकी सर्वांनीच हे कार्यालय पाहिलं असेल प्रत्यक्षरित्या किंवा इथे या स्क्रीनवरती. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपणा सर्वांनाच त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो. या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयानं सुद्धा इथे आज आपण सारी जण उपस्थित आहात. बरेचशी मंडळी यापूर्वी देखील इथे आलेली असणार. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अधिकाधिक प्रत्येक क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवत असताना आता या कॉलेजला आम्हाला या कॉलेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस देता यावेत, याच्यासाठी आम्हाला या कॉलेजला सुद्धा विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे ही संस्था माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या दिशेनं आगेकूच करते आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय रविशेठ पाटील साहेब, आमदार महेश बालदीजी आणि मंचावर उपस्थित सगळ्याच सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. 13 मे रोजी ज्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नितीन गडकरी साहेब आणि विविध क्षेत्रातले मान्यवर ज्यावेळेला आलेले होते, त्यावेळेला या संस्थेला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. आज काही या ठिकाणी काल घडलेल्या प्रसंगांमुळे दुर्दैवानं चंद्रकांत दादा हे आज या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत, पण त्यांनी आपल्यासाठी संदेश पाठवला आहे. या आधीही या संस्थेच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर वारंवार उपस्थित राहिले आणि त्या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांच्या आधारावरती ही संस्था सातत्यानं आगेकूच करते आहे. मी असेल किंवा आमचे संचालक मंडळातले सगळे सहकारी, आम्हाला सातत्यानं रामशेठ ठाकूर साहेबांच्याकडून हे मार्गदर्शन मिळत राहतं की संस्थेच्या कारभारामध्ये आपण सातत्यानं उच्च गुणवत्ता हा ध्यास ठेवला पाहिजे आणि त्या दिशेनं संस्थेचा हा प्रवास सुरू आहे. त्याला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या आधारे आमची वाटचाल अशीच कायम राहील हा विश्वास आपल्या सगळ्यांना देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.